Morning, everybody. Today's our lesson is To Serve with Love. It is an autobiographical novel of E.R. Braithwaite. We have already discussed about the history of novel and how novels are composed. So here, this is one of the famous novel written by E.R. Braithwaite. He was known Estes Edward Ricardo Braithwaite. His period is 1912 to 2016. Known as E.R. Braithwaite, was Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat, best known for his stories of social conditions and racial discrimination against Black people. So this person, the writer of the novel or the novelist, is British American novelist. So he was American, but he was in Britain. हा जो रायटर आहे हा अमेरिकन आहे, परंतु he was in Britain. तो ब्रिटन मध्ये होता. And he was a novelist as well as writer. तो एक कवी रायटर सुद्धा आहे आणि एक कादंबरीकार सुद्धा आहे. And he was a teacher, diplomat. And best known for his stories of social condition and racial discrimination. Racial discrimination म्हणजे काय की जो काळ्या आणि गोऱ्या असा भेदभाव केला जातो, रंगावरून भेदभाव केला जातो, कलरवरून भेदभाव केला जातो एखाद्या व्यक्तीचा, तर त्याच्यावर त्यांनी जास्तीत जास्त लिखाण केलेलं आहे. बिकॉज ही वॉज फेसिंग दॅट डिफिकल्टीज व्हाईल ही वॉज वर्किंग एज अ टीचर. जेव्हा ते एक टीचर म्हणून एका शाळेमध्ये काम करत असताना ही गोट दॅट एक्सप्लेन दॅट्स व्हाय ही वॉज mostly writing about the racial discrimination against black people. जो ब्लॅक पीपल जे आहेत, काळ्या आणि असं गोरे भेद चालू आहे अजून सुद्धा आपल्याला अमेरिका किंवा इंग्लंड किंवा साऊथ आफ्रिकेमध्ये बघायला मिळत असतो. तर त्या प्रकारचा काळ्या आणि गोरे हा भेदभाव चालू होता आणि त्याचा परिणाम त्यांच्यावर झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी काळ्या आणि गोरे भेदभाव ज्याच्यावर केला जातो त्याच्यावर त्यांनी मोस्टली स्टोरी लिहिलेली आहे. He was the author of one of the famous 1959 autobiographical novel. 1959 म्हणजे autobiographical novel लिहिली त्याने, and that is To Serve with Love. The present novel we are learning here. Now here, To Serve with Love. आपल्याला पूर्ण नॉवेल याच्यामध्ये डिस्कस करता येणार नाही, बिकॉज इट इज वन ऑफ द वास्ट एसे. आपण त्याला एक वास्ट एसे म्हणू शकतो. सो नोवेल्स आर डिवायडेड इनटू चॅप्टर्स. नोवेल जे असतात, कादंबरी असतात, त्या वेगवेगळ्या चॅप्टर मध्ये किंवा धड्यांमध्ये त्या डिवाइड केलेल्या असतात. जसं आपण एखादा ड्रामा असेल, इट इज डिवायडेड इनटू सीन, ऍक्ट अँड सीन. म्हणजे सीन आणि ऍक्ट याच्यामध्ये डिवाइड केला जातो ड्रामा. तसं कादंबरी हा चॅप्टर मध्ये डिवाइड केल्या जातात. तसं आपल्याला चॅप्टर 17 आहे तो फक्त आपल्याला लर्न करायचे या टू सर्व विथ लव्ह या कादंबरीमधून. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors, a memorial and treatise about racism. Braithwaite's numerous writing primarily deal with the difficulties of being an educated Black man and Black social worker, a Black teacher, as a Black and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. म्हणजे मोस्टली त्यांनी कशाबद्दल लिहिलेलं आहे, his themes primarily deals with the difficulties of being an educated Black man. जो शिक्षण घेतलेला ब्लॅक व्यक्ती असेल, काळा व्यक्ती असेल, तर त्यांच्याबद्दल त्यांनी जास्त इथे लिखाण केलेलं आहे आणि त्यांचा परिणाम आपल्याला जाणवताना दिसत असतो. ब्लॅक टीचर असेल किंवा कोणताही ब्लॅक व्यक्ती असेल, त्याला इनह्युमन बीइंग सारखे वागणूक दिली जात असेल, त्याच्याबद्दल त्यांनी जास्त करून लिहिलेला आहे. टू सर्व विथ लव्ह इज अन ऑटोबायोग्राफिकल नोवेल. द नॅरेटर इज अन इंजिनियर, बट टू मेक अ बोथ एंड मीट he accepted the job of a teacher in a rough London East End school. He was an engineer. या टू सर्व विथ लव्ह या कादंबरीमध्ये त्यांनी ऑटोबायोग्राफी मध्ये लिहिले की ही वॉज अन इंजिनियर. म्हणजे नॅरेटर कोण होते, इंजिनियर होते, बट ही एक्सेप्ट द जॉब ऑफ टीचर. एका शिक्षकाचे त्यांनी जॉब स्वीकारलेला आहे. कोणत्या स्कूलमध्ये, लंडन ईस्ट एंड स्कूल. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स
who were rejected from other schools for their behavior. आणि त्या शाळेमध्ये, आता अशा शाळेमध्ये त्यांना नोकरी देण्यात आली होती की who the student who are rejected from other school, इतर शाळांमधून जी मुलं रिजेक्ट केली जायची, शाळेतून काढून टाकली जायची ड्यू टू देअर बिहेवियर, त्यांच्या वागणुकीमध्ये, शाळेमध्ये जसे त्यांची वागणूक असेल तर त्या वागणुकीच्या वाईट वागणुकीमुळे त्यांना काढून टाकलं जात असेल, त्या मुलांना या शाळेत ऍडमिशन दिलं जात होतं. अशा शाळेमध्ये त्यांना शिक्षकाची नोकरी देण्यात आली. At the beginning, the narrator is ridiculous and bullied by the student, but later he is calm and demure and desire to see them succeed gradually earn him their respect. Now, at the beginning, सुरुवातीला त्यांना खूप त्रास झाला because इथं म्हटलेलं ट्रबल मेकर स्टुडंट म्हणजे काय, जे नेहमी खोड्या काढत असतील शिक्षकांच्या वगैरे, अशा मुलांना ज्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळालं जात होतं, तर अशा शाळेमध्ये त्यांनी एक टीचरचं काम केलेलं आहे. अँड ऑल द स्टुडंट वेअर व्हाईट. व्हाईट म्हणजे काय, काळे आणि गोरे, असं गोरे विद्यार्थी म्हणजे काय, ब्रिटिश आणि ब्रिटिशांमध्ये ब्लॅक आणि व्हाईट हा भेदभाव होता तेव्हापासून, आणि हे ब्लॅक असल्यामुळे ती मुलं यांना त्रास देत होती. बुल्लीड बाय स्टुडंट. बुल्लीड म्हणजे काय, गुंडगिरी प्रवृत्तीची वागणूक देत जात होते, शिवीगाळ करत होते यांना, या प्रकारची वागणूक देत होते. ऍट द बिगिनिंग ही वॉज फेसिंग व्हेरी डिफिकल्टी. सुरुवातीला त्यांना खूप अडचणी आल्यात, बट हिज काम बिहेवियर, त्यांचा शांत स्वभाव, आणि या शांत स्वभावामुळे डिझायर टू सी देम सक्सेस ग्रॅज्युअली अर्न हिम द रिस्पेक्ट, आणि हे सुद्धा त्यांच्यामध्ये मिसळून राहू लागले, आणि शेवटी त्यांना जे विद्यार्थी याला शिवीगाळ करत होते त्याच विद्यार्थ्यांकडून यांना रिस्पेक्ट मिळू लागला. सो सम बुक्स इज रिटन, दोज हू हॅव टू सी, यांनी काही पुस्तकं लिहिली ते आपण बघूया. E.R. Braithwaite, a kind of homecoming, it is also written by Braithwaite. Reluctant Neighbor, it is also written by Now we have to discuss about the summary of the novel. Summary means what? Summary means in short what is in the novel. That is, we can say in general the theme, what is given here in the novel. नोवेल मध्ये काय दिलेलं, पूर्ण नोवेल मध्ये त्याची शॉर्ट इन्फॉर्मेशन म्हणजे आपण समरी म्हणू शकतो. इट इज ऑल्सो वन ऑफ द रायटिंग स्किल फॉर अस. आपण ज्याला सारांश लेखन म्हणतो, दॅट इज समरी रायटिंग. टू सर्व विथ लव्ह इज अ वर्क ऑफ fiction based on the life of the author E.R. Braithwaite. To Serve with Love, this novel, total work is based on the life of E.R. Braithwaite. E.R. Braithwaite यांच्या जीवनाबद्दल ही नोवेल आहे. The main character E.R. Braithwaite works as an engineer in oil refinery. ते oil refinery मध्ये इंजिनियर म्हणून वर्क करत होते. He served in a Royal British Air Force in a war. जे ब्रिटिश युद्ध झालं त्याच्यामध्ये रॉयल ब्रिटिश एअरफोर्स मध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. सो व्हॉट इज अ रॉयल एअरफोर्स? दिस इज द रॉयल एअरफोर्स. रॉयल एअरफोर्स जसं आपण भारताचं एअरफोर्स असेल तर एअरफोर्स मध्ये काम केलेला व्यक्ती असेल, देन आफ्टर हिज रिटायरमेंट, त्याच्या रिटायरमेंट नंतर आपल्याला after retirement they go to, he served in a Royal British Air Force in the war. After the war, being a black person, he was unable to find employment. जो कोणताही व्यक्ती एअरफोर्स मध्ये असेल किंवा आर्मी मध्ये काम करून आलेला असेल, आफ्टर हिज रिटायरमेंट ही इज गिवन अ गव्हर्नमेंट जॉब, त्याला गव्हर्नमेंटची नोकरी दिली जाते, परंतु हा ब्लॅक पीपल असल्यामुळे, ब्लॅक पर्सन असल्यामुळे, ब्लॅकिश असल्यामुळे त्याला कुठलाही जॉब दिला गेला नव्हता. ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट, त्यांना कुठलाही जॉब दिला गेला नव्हता. बिंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज वेल एज्युकेटेड, शिक्षण त्यांचं चांगलं होतं, ऑल इज फाईन, ही वॉज वेल क्वालिफाईड, बट ही वॉज नॉट गिवन अ जॉब ड्यू टू कलर. त्यांचा कलर काळा असल्यामुळे त्यांना जॉब दिला गेला नव्हता.
ऍज अ लास्ट रिसोर्ट ही अप्लाय इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि शेवटी त्याने काय केलं, एका शाळेमध्ये टीचरचा जॉब करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलं. Surprisingly, he is accepted at the Greenslade School in the London East End and is said to teach the senior classes of the student. And here Greenslade School जी आहे त्या स्कूलमध्ये त्यांना जॉब मिळाला सरप्राइजिंगली. And there he was given senior classes of the school. The school के senior classes आए, those were given to him. जो स्कूल के senior classes होते हैं उनमें उनको टीचर की नौकरी दी गई थी. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. म्हणजे ज्या काळामध्ये ही स्टोरी कंपोज झालेली असेल तर त्या काळामध्ये जाणं गरजेचे. त्या काळामध्ये कशी अवस्था असेल दॅट वी कॅन इमेजिन इन नाव. जर समजा आत्ताच्या काळामध्ये नावडेज रेशियल डिस्क्रिमिनेशन इज देअर इन USA अँड इन ब्रिटन. म्हणजे इंग्लंडमध्ये आणि अमेरिकेमध्ये अजून सुद्धा काळा गोरा भेद चालू आहे. एवढं प्रोग्रेस झाला असला तरी सुद्धा तर त्या काळाची आपण अवस्था बघू शकतो. जेव्हा आपण नोवेल बघतो तर ती त्या काळामधली नोवेल लिहिली गेलेली आहे आणि त्या दशकामधली नोवेल लिहिली गेली असल्यामुळे आपल्याला त्या प्रकारचा विचार इथं करावा लागेल. Braithwaite find that even though he considered himself a British and has served in a Royal Air Force, the English do not consider him to be one of them. Now here he worked for a British and he in a Royal Air Force. Royal Air Force मध्ये त्यांनी सर्व्हिस केली आणि he feel that he was a British आणि त्यांना फील वाटत होतं की मी एक ब्रिटिश आहे. He was proud of he is proud to be a British person. British person त्यांना प्राऊड वाटत होतं. But the British do not accept him as a British. त्याला ब्रिटिश म्हणून ते एक्सेप्ट करत नव्हते ड्यू टू ही वॉज अ ब्लॅक पर्सन. आणि हे का, कारण हे हा व्यक्ती ब्लॅक पर्सन आहे. And this leads Braithwaite to feel the bitter about the English and the colonialism as well as about his white student. Now here colonialism. What is colonialism? Colonialism means what? आता colonialism म्हणजे काय? Colonialism means ज्याला आपण वसाहतवाद म्हणतो. काय वसाहतवाद? इट वॉज इन इंडिया ऑल्सो बिफोर इंडिपेंडन्स. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी काही वसाहती आल्या. तर वसाहतीमध्ये काय, काही टोळी आल्या होत्या लोकांचे, ब्रिटिशांच्या, आणि त्यांनी आपल्या इथं व्यापारासहित राज्यकारभार सुद्धा हस्तक्षेप करायला त्यांनी सुरुवात केली होती. तसे कॉलोनियलिझम हा ब्रिटनमध्ये होता आणि तिथं काळ्या आणि गोऱ्या असा भेदभाव चालू होता. गुलामगिरी सुद्धा तिथं चालू होती आणि दॅट इज कॉलोनियलिझम. सो त्यामुळे या वसाहतवादांविरुद्ध आणि जे व्हाईट स्टुडंट होते त्याच्या विरुद्ध त्यांना त्यांच्या मनात द्वेष निर्माण झाला होता. कोणाच्या मनात? E.R. ब्रेथवेट यांच्या मनात. Braithwaite's teaching position starts out roughly and is Ambrose time and gain. He considered his student disrespects, ill-mannered and mischievous, while his students considered him to be an arrogant outsider unfamiliar with the social environment in which they have grown up. Now here while he was teaching, his position start out roughly. म्हणजे रफली त्यांनी सुरुवात केली टीचिंगला. Ambrose time and gain. He considered his student आणि त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना कसं बोलत आहे? डिसरिस्पेक्टफुल, ill-mannered student. Because they are not giving respect to E.R. Braithwaite. E.R. Braithwaiteला कुठलाही रिस्पेक्ट देत नव्हते एज अ टीचर म्हणून. मिचिवस, खोड्या काढणारे विद्यार्थी. while his student considered him to be an arrogant outsider. आउटसाइडर म्हणजे काय? बाहेरचा. आता जसं आपण इथं काही ठिकाणी बघत असतो की जो इतर राज्यातला आपल्या इथं आला असेल त्याला आपण बाहेरचा म्हणतो, हा बाहेरचा आहे. तर त्याच प्रकारे E.R. ब्रेथवेट हा बाहेरचा आहे असं म्हणून कन्सिडर करत होते तिथले जे विद्यार्थी होते ते सुद्धा. आणि ते सुद्धा कसं? arrogant outside, unfamiliar with the social environment in which they have grown up. आणि जे आणि हा कोणाचा परिणाम आहे? विद्यार्थी ज्या बॅकग्राऊंड मध्ये वाढलेले आहेत, ज्या कंडिशन मध्ये वाढलेले आहेत, त्या प्रकारे ज्या ठिकाणी परिस्थिती जशी असेल तसे ते वाढलेले, त्यामुळे कदाचित असे वागत असावे असं त्यांना वाटत होतं. The student harassed him from day one, slamming their desk during his lecture, using foul languages and bullying him to a great extent. Now here the students started to harass E.R. Braithwaite from day first.
म्हणजे पहिल्या दिवसापासून ER ब्रेथवेटला विद्यार्थ्यांनी टॉर्चर करायला सुरुवात केलेली होती. स्लॅमिंग देअर डेस्क व्हाईल ही वॉज गिव्हिंग लेक्चर. त्यांचं लेक्चरला सुरू झाले की ते डेस्क वाजवायला सुरुवात करायचे. अँड युजिंग फॉल लँग्वेज, शिवीगाळ सुद्धा करायचे. म्हणजे चुकीची जी भाषा आहे, जी योग्य नाही क्लासमध्ये, ती भाषा वापरली जायची. अँड बुलिंग हिम म्हणजे काय, गुंडगिरी प्रवृत्तीने धमकी सुद्धा देत होते. थ्रेटनिंग हिम. Even the girl student do not spare a moment to harass Braithwaite. Even girl student सुद्धा हॅरेस करत होते वर्गात ER ब्रेथवेट यांना. In a reaction to that, Braithwaite verbally scolded the girl for acting in a unladylike manner and being unruly in the class. आणि त्याच्यानंतर द रिएक्शन ऑफ ब्रेथवेटने म्हटलं की दे आर अनलेडीलाइक मॅनर. त्यांचे मॅनर कसे होते, त्या मुलीचे नाही असं यांना वाटत होतं. या प्रकारचं बिहेवियर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा क्लासमध्ये करत होत्या. When he understand that his outburst has not gained him any respect and cooperation from the student, he changes his teaching and handling tactics. म्हणजे जेव्हा त्यांना असं कळलं की आपण कितीही यांना चांगलं शिकवलं तरी सुद्धा दे विल नॉट गिव्ह रिस्पेक्ट अँड दे विल नॉट लर्न एनिथिंग फ्रॉम मी. आणि माझ्याकडून त्यांना काही चांगलं शिकायला मिळणार नाही. कारण का माहितीये का, दे आर नॉट रेडी टू अंडरस्टँड, रेडी टू लिसन ER ब्रेथवेट. ते विद्यार्थी या म्हणजे ER ब्रेथवेट ऍज अ टीचर म्हणून गेले तर त्यांच्याकडून त्यांना शिकायचं. त्या वेल क्वालिफाईड आहे, देर इज नो डाऊट. ही वॉज टीचिंग व्हेरी वेल. No doubt about his teaching also, but what was the main reason? He was a black person. ते black person असल्यामुळे हा महत्वाचा रिझन होतं. आणि त्यामुळे ते विद्यार्थी त्यांच्याकडे त्या नजरेने बघत होते. ते काय शिकवतात, ते कसं शिकवतात, याने हा यूज टीचिंग वो क्या पढ़ा रहे उसके बारे में कोई भी स्टूडेंट सोचता नहीं था. वो क्या सोचते थे कि ये ब्लैक पर्सन है, ये हमें नहीं चाहिए. ये उनके मन में चालू था. इसलिए ER ब्रेथवेट को अभी समझ में आया. He understand that whatever I will teach them, they will not understand. So he changed his handling tactics. त्यांनी त्यांचे टीचिंग करण्याची जी टेक्निक आहे ती त्यांनी बदलली. आणि ती कशी बदलली नाव लेट अस सी हियर. टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिक्स, अँड he changes his teaching and handling tactics and decides to interact with them as a though they are adult and a respectable person. आणि त्यांनी काय केलं, इंटरॅक्ट विथ देम विथ though they are adult and respectable person. एखादा खूप मोठा आपल्यापेक्षा मोठा व्यक्ती असेल त्याला जसं आपण आदर देऊन बोलत असतो, तर त्या प्रकारे त्यांनी त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी सुरुवात केली. इंटरॅक्ट मीन्स कन्व्हर्सेशन विथ देम. ही वॉज मेकिंग कन्व्हर्सेशन विथ देम एज दे आर ही सिनियर. म्हणजे त्याच्यापेक्षा सिनियर आहेत किंवा ज्यांना खूप रिस्पेक्ट देऊन आपण एखाद्या व्यक्तीला बोलत असतो, त्या प्रकारे विद्यार्थ्यांची हे बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. He requires every girl be referred to as a miss and that his student call him sir. Now here he call every girl from the class मध्ये प्रत्येक मुलीला तो ते ER ब्रेथवेट हे मिस म्हणून हाक मारत होते. आणि इनडायरेक्टली त्या विद्यार्थ्यांनी यांना सर म्हणून हाक मारू लागले. At first, the students find this level of difference ridiculous and unnecessary. त्यांना सुरुवातीला unnecessary, ridiculous वाटत होतं. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitude toward one another. आणि फक्त काही आठवड्यांमध्येच त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये पूर्णपणे बदल जाणून आला. त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये असेल, हायजीन म्हणजे ती स्वच्छता असेल किंवा वागणूक असेल, याच्यामध्ये पूर्णपणे बदल दिसून आला ER ब्रेथवेट यांना. अँड दिस मार्क द सक्सेस ऑफ ER ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट इन अ व्हेरी अमिकेबल वे. एका वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्या विद्यार्थ्यांना हँडल केलं. अँड ही नो दॅट दीज आर द साइन ऑफ ER ब्रेथवेट सक्सेस. आता ह्या ER ब्रेथवेटच्या यशाचे सिग्नल त्यांना मिळाला, यशाचे इंडिकेशन्स त्यांना मिळाले. To increase the class cultural exposure, he takes them on a field trip and excursion to museum and theater. To everyone's surprise, many of the students have never been. Now here what he was doing while he wanted to teach a cultural exposure, म्हणजे त्यांना काही शिकवायचं असेल, समजा
anything, then he directly takes student to that side. जर समजा एखादा कल्चरल प्रोग्राम त्यांना दाखवायचा असेल किंवा कल्चरल बद्दल शिकवायचे असेल तर एखादा म्युझियम असेल तिथे घेऊन जायचे, आणि ते किंवा एखादा मूवी चांगला कल्चरल असेल तर त्या थिएटरला त्यांना घेऊन जायचे विद्यार्थ्यांना. आणि काही विद्यार्थ्यांना ते जरा अवघड वाटायचं, परंतु काही विद्यार्थ्यांनी कधीही थिएटरमध्ये गेले नव्हते आणि ते सुद्धा त्यांच्यासोबत जाऊ लागले त्या कल्चरल प्रोग्राम बघण्यासाठी. सो इट वॉज सरप्राइजिंग टू एव्हरीवन, आणि हे सगळ्यांसाठी सरप्राइजिंग होतं. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लंकार्ड accompanied to the class on this excursion, and this marks the beginning of friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his student is tested many a time. आता काही ठिकाणी ब्रेथवेट हे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांमधलं रिलेशन आता चांगलं वाढू लागलं, आणि त्यांच्यासोबत गिलियन म्हणून एक फिमेल टीचर होते, ते त्यांना सहकार्य करत होते. बट मेनी टाइम द रिलेशनशिप बिटवीन ब्रेथवेट अँड स्टुडंट वॉज टेस्टेड. त्यांची परीक्षा घेतली जात होती की खरंच हे योग्य वागणूक देत आहेत का मुलांना. सो दॅट वॉज टेस्टेड मेनी टाइम. Although his students frequently disappoint and hurt him, he learned to forgive them. The student constantly surprise him with their maturity, empathy, and knowledge. Now here, his student disappoint and hurt him sometime. काही विद्यार्थी सुरुवातीला त्यांना डिसअपॉइंट केलं, हर्ट हिम, बट ही लर्न टू फॉरगिव्ह, आणि त्यांना ते माफ करत होते, सहज दुर्लक्ष करत होते, त्यांना डिसरिस्पेक्ट दिला तरी सुद्धा. बट स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राइजिंग, परंतु जेव्हा विद्यार्थ्यांना कळू लागले की ही वॉज डुईंग गुड थिंग फॉर अस, आणि त्याच्यानंतर विद्यार्थी त्यांना सरप्राईज देऊ लागले. सरप्राईज म्हणजे काय, मॅच्युरिटी दाखवू लागले, एम्पॅथी अँड नॉलेज, आणि त्यांच्या त्या ज्ञानामुळे ते विद्यार्थी त्यांना योग्य तो त्या विद्यार्थ्यांमध्ये बदल जाणवू लागला. Another facet of the story which greatly affect its narrative lies is a heavy story of colonialism. It's a dark consequences, mental and physical trauma that increases Braithwaite's hatred, wrath for the British. Now here, इथं काही नवीन वर्ड्स आलेले आहेत, त्याचं मीनिंग आपण बघूया. Defect its narrative lies on the heavy stories of colonialism. I think I have already discussed with you about the colonialism. आता colonialism बद्दल ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. colonialism म्हणजे काय, ज्याला आपण वसाहतवाद म्हणतो. वसाहतवाद म्हणजे काय की जो वेगवेगळे ग्रुप आले इतर देशांमध्ये, तसेच त्याच देशातला काही ग्रुप ठरतात आणि त्या ग्रुपच पूर्ण देशाचा राज्यकारभार चालवत असतो, तर त्याला आपण म्हणतो colonialism. And its dark consequences, mental, physically ट्रॉमा मीन्स सिव्हिअर ब्लॅक म्हणजे आघात किंवा धक्का जो असतो, धक्का जो बसलाय त्यांना ज्या कॉलोनियलिझमचा, त्याच्या अर्थ आपण म्हणू शकतो ट्रॉमा. दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हॅट्रेड अँड राग फॉर द ब्रिटिशर्स. म्हणजे कॉलोनियलिझम जो आहे त्याच्यामुळे यांच्यामध्ये जो राग होता तर तो वाढत गेलेला होता. ही कन्स्टंटली फील दॅट प्रेजुडिस म्हणजे prejudicially effect of colonialism while living in England after World War II, and this negative experience frequently shape his thoughts and actions. Braithwaite is surprising shocked by the condition which this student live, and also the physical trauma, the war that can be seen throughout his teaching environment. Now here he know that why these students are behaving like this, आणि त्यांना वाटत होते की विद्यार्थी असं बिहेवियर का करतायत. Now here he know that it was a period of World War II, म्हणजे सेकंड वर्ल्ड वॉर जे आहे त्या काळात ते विद्यार्थी होते, आणि त्याच्या परिणाम त्या विद्यार्थ्यांवर कदाचित झालेला असावा. काळागोरा भेद हा सर्रासपणे तेव्हा चालू होता, आणि त्याचा परिणाम कदाचित असा असेल, त्यामुळे अशा एन्व्हायरमेंट मध्ये हे विद्यार्थी वाढलेले आहेत, त्यामुळे असे वागत आहेत असं त्यांना नंतर कळलं. So here we have to stop now. Today